मित्रांनो, कशात बरे असाल तुम्ही? तर आता आम्ही चाललो आता फिरायला. तर आता आम्ही इकडे आता निघणार आहे. आता मला दाखवतो मी इकडे आतमध्ये. हे बघा सगळी तयारी चालली, दोऱ्या बिऱ्या घेतो आम्ही. तर बघा इकडे सगळ्या काय घेऊन आमची इकडे तयारी चालली आहे. रात्रीकडे दाखवणार आहे कारण की आता मी तयारी करायला चालू झाली. कपडे वगैरे भरत होतो आणि मी झोपलो डायरेक्ट. झोपलती लवकर निघत होता तरी पण खूप लवकर उठलो आम्ही. तरी पण बघा आम्हाला टाईम झालाच, लवकर निघत होता. तर बघा एवढा टाईम झाला आम्हाला. तर असं काही जाऊ दे. आता आपण आता इथं निघू, बॅगा घेऊन गाडीत टाकू आणि मग निघूया. बघूया अण्णा येत पहिले आणि जुली आणि सगळं पर्यंत रे. तर चला भेटतो तुम्हाला नंतर. तर मित्रांनो आता फायनली आता आम्ही इकडनं निघलो. तर आता खूप कागद पण इकडं लाईट बंद झाली त्यामुळे तेवढं क्लिअर नसेल दिसत. तर बघा आमचा गोपी आला आहे तिकडून. तर काही बी निघलं इकडून बघा, एवढं क्लिअर नसेल दिसत कारण की कालू घ्यायचं आहे. बघा आमच्या इथं गोपी पण आलेले गोपी. तर आता ते बघा तिकडं आमची गाडी तिकडे आणि आता सगळं सांगून घेतलेलं आहे, बॅग पण घेतलेली. तर आता गाडी फिरवतील. तर चला जाऊया. मी आता थांबतो इथं, अण्णा थांबलेलं आहे तर मी इथंच थांबतो. मग गाडी फिरवेल का मग आपण डायरेक्ट गाडीत बसू. मग तुम्हाला थोड्या टायमात दाखवतो. तिकडनं मोपाडी पण जायचे ना, तर मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेलो दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही तर गाडीवर तर डिझेल भरला आलो. तिथं आमची गाडी इकडे तुम्हाला काहीतरी दाखवतो. तिकडं तुम्हाला लाईट दिसते त्या लाईट. तर तिकडं लोणावळ्याचा रस्ता आहे, म्हणजे की तिकडे लोणावळ्या गाड्या बिड्या चालतात ना, तो आहे तिकडं. तर आता आम्ही तर डायरेक्ट आता हायवेस लागेल तर मला काही थांबणार नाही, डायरेक्ट आता तिथे जाऊ. तर ही आमची गाडी तर डिझेल भरते. तर डिझेल भरला का डायरेक्ट आम्ही इथं निघू आणि मग जाऊ. तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो थोड्या टाईमात. आणि आता आम्ही अक्कलकोटला जाणार आहे पहिले. चला भेटू. तर मित्रांनो आता फायनली ते घाट लागलेले तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आवाज ब्लॉक पाहिला तर आपण इकडूनच गेलो. इकडे आमच्या मंडळीचे पप्पा बसले आहेत, दादा बसलाय इकडे आहे. आणण्याच्या दोनच आधी येते आमचं होतं. तिसरं हात नको वाटला गेलं नाही. तर मित्रांनो असं बघा आता आपण इथं मी थांबलेलं आहे, तुम्हाला इकडे दाखवू हा फूड करे. तर आता पाहूया तिकडे जाऊया, काहीतरी नाश्ता बिष्ट करूया. तर चला तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन नाश्ता करू, वडापाव बिडपाव खाऊन घ्या. तर चला जाऊ इथे मग नाश्ता बिष्टा करू आणि मग थोड्या टायमात निघू आम्ही. तर तिकडं आता पप्पा पण आहेत. तर चला तिकडे जाऊ. तिकडे वडापाव आहे, वडापाव घेतो, खातो बितो, थोडं नाश्ता करू. इकडे आमची इथं फॅमिली इकडे उभी आहे. तर नाश्ता बिष्टा करूया आणि मग मित्रांनो आता वडापाव घेतला. मी वडापाव खातो. वडापाव खाऊ थोड्या मम्मी पप्पा इकडे चाय घेते. तर बघा मित्रांनो असं पण आता नाश्ता पण आपले झालेले आहेत. आता इथं आम्ही आता निघू. तर आता मंडळी तिकडं मागं आहे. तर आता आपण बघूया इथनं सगळं काही झालं का मग आपण निघू इथनं. आणि मग बघा आमची इकडे गाडी आहे तर मग डायरेक्ट आमच्याकडे चला. इथं आम्ही अर्धा रस्ता पार्क केले आणि मला इथे गाडी दाखवतो. मी थोडी खिडक्या पण खाली करू. ती आता गेली पुढं, मला इकडून दाखवतो. मग मी तुम्हाला आतमधून थोडं आधी थोडं पुढं जाऊ दे मग तुम्हाला दाखवतो. तिकडे गाडी येते पुढे बघा, इकडे गाडी येते. तर आम्ही इकडं हॉटेलला आलो, जरा नाश्ता विष्टा करायला. इथं आता मी मंडळी इथे बसलेली, मी इथे ॲम्ब्युलन्समध्ये. तर बघितलं काय आलेलं आहे नाश्ता पाणी पाणी आलेलं इथं. म्हणून तुम्हाला कुठं नेत नाही, जायला तिथे इज्जत झालं तर. पावभाजी आली, पावभाजी आली, पावभाजी आली, पावभाजी आली, पावभाजी आली. तर इथं आम्हाला देण्याचा दिसला. तर बघा तिथं मागं लपलाय. तिकडं आम्ही इकडे पावभाजीची ऑर्डर दिली होती आणि जस्ट बघितलं दिण्याचा दिसला. तिथं दिण्याची आयडी मेन्शन. इथं पावभाजी आले. एका एवढं तूप का लावलंय हो, लय तूप लावलंय. मला पण आता इकडे बघू का पांडुरंग काय आहे.
अंतरंग आमच्या गावातलाच येतो. तर आता आम्ही इथं नाश्त्याला थांबलेलो. पहिले वॉशरूमला जाऊन येऊ, जरा तोंड बिन धुतो, जरा झोपल्या वाटायनी. तर नाश्ता करूया या हॉटेलमध्ये आपण जाऊ. हे कसं काय सगळं बघूया आणि मग नाश्ता करूया. चला पहिले वॉशरूमला जाऊन येतो, कसं काय इथलं बघून घेऊ आपण आणि मग जाऊया हॉटेलमध्ये. आणि पहिले महत्त्वाचं आपलं बाथरूम आहे. मला सांगा की कसं काय इकडे कसं काय बाथरूम कसं आहे आमचं. हे हॉटेल आमच्या गावातलं आहे, काय टेन्शन नाही. तर चला थोडं मग भेटतो. पहिले वॉशरूम जाऊन येतो, मग आपण जाऊया हॉटेलमध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पूर्ण केलीचा भाग आहे. ते पण लावलेले आहेत. बघतो आता एवढं पण खाली नाही, उडी टाकून इथं पन्हाळा आणायला लागले. पण एवढी मोठी फोटोग्राफी चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा इकडे गाडी एक काम करतो, मी पण फोटो काढतोय, तुम्हाला दाखव. फोटो चढतो याच्यावर फोटो काढतो. तेव्हा मम्मी तिकडे थांबले. इथं केलीचा भाग होता खाली. तर आता पप्पा तिकडे आतमध्ये गेला, तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण तिकडे. चला जाऊया आतमध्ये, पटकन जाऊ रे. पप्पा गेले तिकडे. हे बघा पप्पा इकडे आतमध्ये. तर हे बघा केली पिकलेली येतं ती एवढी, मग एवढं भाव लागत एवढी ती घेत नाही. तर हे बघू शकता एवढी किती मोठा भाग एकदम. तर चला आपण जाऊया तिकडे. बाद झाले, जास्त केली नको. तर पूर्ण मोठा भाग आहे केलीचा. तर बघा तिकडे खूप आहेत, खूप म्हणजे त्या ते लांब तिथपर्यंत आहेत. तर आता चला बघूया काय खायचं तिकडे. दादानी काय बघते काय खायचं. तर चला तर आता चला बघूया आतमध्ये जाऊन आणि काय काय खायचं आहे तो बघूया. चला आतमध्ये. इकडं आमची गाडी इकडे उभी आहे आणि तुम्ही इकडं पाहू शकता इकडं रोडती. आणि इकडं खूप मस्त सोय आहे. इकडं बसायला आहे, आतमध्ये तिथून बसायला आहे. तुम्ही इकडं गांगापूरला कुठे असं फिरायला असेल तर तिथे या, चांगली जावे. आता बघूया कशी काय टेस्टिंग खाऊन बघू कसं काय. तर चला आपल्या डिश आली का आपण चेक करू आणि मग तुम्हाला सांगतो. रोटी आता ह्यो पण 100% टाकेन, 100% टाकेन आता. तर मित्रांनो फायनली आता जेवण करून झाले. तसं तुम्हाला बोललेलो का या हॉटेलचं, म्हणजे मी बोललो ना रेस्टिंग करून दाखवतो. एकदम मस्त स्वादिष्ट जेवण होता. आणि जेव्हा तुम्ही का याल ना या साईडला तर 100% जेवायला इथे यावं. तुम्हाला मी पुढून पण दाखवतो, मग अशी येतानाच दाखवला मी. तर तुम्हाला आता दाखवतो मी. बघा हा असं नाव आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा असं हॉटेल आहे. आणि 100% तुम्ही यावे, म्हणजे जेव्हा तुम्ही या साईडला आहे तेव्हा या. तर सगळा व्हिडिओ तुम्हाला भेटतो. तर आता बघा हे काय खास करताय. हे बघा धाव ना शॉरा करतो का मी, शॉरा करतो इकडं. तर आम्ही तर चालू डायरेक्ट हॉटेल इथं रूम घेतली, तिथे जाऊ आता. तर आता चालू तिकडे आमच्या तिकडे पुढे चालले. तिकडे तुम्हाला माहिती असेल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं, म्हणजे मागच्या ले कधीचा ब्लॉग होता तो. तर तुम्हाला आता नेतो तिकडं आणि मग तुम्हाला दाखवतो. चालू तिकडे बघू शकता सेटचा फोन आलाय बघा. बघा तोंड लपत आहे. आता इकडं गेट आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. आता इकडून आम्ही जाऊ. आता संध्याकाळ पण खूप झालं म्हणून थोडी गर्दी जास्त, पण एवढी गर्दी नाही आहे. चला जाऊया डायरेक्ट रूम घेऊ. तुम्हाला रूम घेऊन घेऊ. इकडं रूम आणि इकडं असतं इकडे बाथरूम आहे. कारण इकडे आतमध्ये बाथरूम असतील. तर ही आता आम्ही एक रूम घेतली काल. तर फायनली आता मी आता मस्त फेस लावून आता तयार केलेले. आता तो किती आता पडलो असतो 752 झाले आहेत. आणि आता खाली उतरत आहे. आणि आता बघूया मंदिरात एक फिरमारण्या, म्हणजे असं गर्दी थोडी कमी असेल मग दर्शन भेटत. आता जेव्हा मम्मी गेली तिकडे पुढे, आता काय बोला थांबावी माझं जरा असं यायला की पुढे गेली. आता उद्या त्याला जाऊ, मम्मी गेले पुढे जाऊ दे. तर चला आपण जाऊया आता मम्मीकडे असतेला. दिसत तर नाही कुठं थांबूया. आता पप्पा खाली येतील तेव्हा आपण जाऊ, थोडं थांबूया. समोर इकडं मंदिर आहे. तर आता आम्ही चाललो मंदिरात. आलो आहे का नाही तर मी दाखवेन तुम्हाला. तेव्हा हा इकडे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. असे आम्ही सकाळचे पण येऊ, सकाळच्या आरती गाड्यामध्ये पण आपण येऊ, एवढा की त्यात काही टेन्शन नाही आहे. पण तुम्ही इकडे पाहू शकता त्या तिकडे समोर मंदिर आहे. तर आपण जाऊया त्या मंदिरात आणि कसं काय सगळं बघूया. चला आता मम्मी गेले आई आणले. तुम्ही बाबाचा स्वॅग बघा थांबा. अरे बाबांनी तोंड फिरवला. आतमध्ये गेलं मग दाखवतो. तुम्ही बाहेरून बघा गर्दी आहे. तर
पाहिलं बघू शकता तुम्ही फोटोग्राफरचं काम लावलंय. इकडे ही बंद लोक आहेत फोटो काढताय. बघू शकता इकडे फोटोग्राफरचं काम लावलं त्याला. इकडे काय काढले एकदम मतलब एकदम डेंजर सजवलं वरती मून आणले इकडे तुम्ही पाहू शकता कसं काय. आणि दादा इथं फोटो काढताय. केलेले तेव्हा आलं तेव्हा इकडे काय एवढा नव्हतं केला. तो हे बघा काय डुक्कर दिसला मला इथं. डुक्कर होता बघा कसं म्हणा डुक्कर हे डुक्की नाही धावता डुक्कर इथं. कसली एकदम केलेलं आहे वरनं इकडे पूर्ण लावलेलं आहे. तेव्हा आलतो तेव्हा एवढं काय नव्हतं वरती लावलेलं लावले. आता बघूया आता मी जाऊन इकडे बघू शकतो. इकडे डेंजर का आवाज इको होत आहे. डेंजर बघा आवाज इको होता डायरेक्ट. डेंजर काम आहे. आता आपला अजून एक दुसरे कोड आहे तो एक मारतो. आम्हाला जरा थोडे पब्लिक रिएक्शन भेटतील. तो पण मारतो लय डेंजर येतो. तो पक्का जोरातच मारतो डायरेक्ट ठोकून टॉपचा येतो. तर तुम्हाला थोडा पुढे येऊ दाखवतो. आता आपण निघलो. अजून इथं थोडं काम चालू आहे बघा. सिमेंटच्या पोतल्या आहेत 1-2 घेऊ आपण हाताना. इकडे जरा काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही आहे. तर बघू थोडा आपण नाश्ता करूया जाऊ हॉटेलमध्ये नाश्ता करायला. तर इकडे बघू आता आम्ही एक्झिट टाईमला आलो आहे. तर इकडे तुम्ही आता आम्ही आलो इकडं तो महाप्रसादाचा आहे. इकडे तुम्ही होऊ शकतो मग झूम करून दाखवतो मी. तर इकडे जेवणाची वेगळी व्यवस्था आहे. आता हॉटेलला पण जाऊ शकतो असं काही पण इकडं म्हणजे असं म्हणजे प्रसाद कसा बोलतात महाप्रसाद तसा आहे. तर बघा तिथे लिहिलं आहे त्या बोर्डवरती. तर चला जाऊया लाईन बी नाही असं काय बघूया आपण. आणि तिकडून मागून आपले कॅन घेते ते आले नाही अजून. तिकडे पाण्याची बॉटल घेऊन येते होती तर पण आपण मला कुठं माहिती इथं. तिकडे बघतो तुम्ही तर लाईन पण आहे तिकडं तर आतमध्ये. आणि बघू कसं काय चला जाऊया तुम्हाला दाखवू. माझा प्लॅन कॅन्सल. तिकडे मम्मी पप्पा गेल्यात. एवढी गर्दी बघितली ना माझी गालनच झाली तिथे. आता मी चाललो तिकडे जाते हॉटेलला जाते तिकडे खाऊ. गर्दी होती असं ते आपली बाकी थांबले त्याला थांबू दे आपण जाऊ हॉटेलला. आणि जेवणाची सोडून दादा झुलते आणि मी चाललंय तिकडे हॉटेलला. ओके कुठं कसं काही जेवण आणि मग तुम्हाला थोड्यामध्ये दाखवतो. तेव्हा इकडे नाश्ता करायला आले होतं तर इकडं तर इकडे सगळं जेवणाचं हालचाल आहे. तर बघूया इकडे. तर इकडे पाहू शकता तुम्ही असं इकडे. हां ठीक आहे तर देऊ शकतो इथं तो सब चीज आहे. आता मी इथं जेवण बनवत आहे. हे बघा आमटी बनवले. इथं आमटी बनवले तर चला आपण निघूया बाजारात. मला डायरेक्ट भाजी बिजी पुरा प्युरी बनवली. चला मला डायरेक्ट निघूया इकडून आणि इकडं आपण जाऊया. इथं भजीच बनवून टाकले इथं. चला पटकन निघूया. जेवण झालेलं आहे आमचं. जेवण म्हणजे नाश्ता खूप झाला तो थोडा खाल्ला आम्ही. तर आता तिकडे जाऊ. आता आतमध्ये आम्ही बिल्डिंगच्या इकडे जाऊ. पहिले बघूया या मालवला एवढा मी याला काय मी सकाळी झाले आणि आता उठलेले. आता आम्ही आता नदीवर चालले आहोत तिकडं. तर बघू तुम्ही आता त्रिवेणी संगम नदीचं नाव आहे. आम्ही आता तिकडे चाललो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता दादा उठताय नाही झोपल्यात अजून ते उठलेच नाही. चला आपण जाऊया. तर चला मी इकडं पाहू शकता तर मी तुम्हाला डायरेक्ट गाडीवर गेलेलं दाखवतो. आणि मग आपण जाऊ तिकडून त्या नदीवरती आणि मग तुम्हाला दाखवतो. गाडीत बसलेलो तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट मी आता नदीवरती गेलो. मित्र पाहू शकता इथं स्वामी महाराजांचा मठ आहे. तर आपण येऊ तिकडून जेव्हा संगम नदी तिकडून येऊ ना तेव्हा आपण येऊ इकडे. बघू शकता इकडे. तर आपण जेव्हा येऊ ना तिकडून दर्शन घेऊन तेव्हा आपण येऊ इकडे. तर आता फायनली आता आम्ही त्रिवेणी संगम गाणगापूरच्या इकडे आम्ही नदीवरती आता चाललो. तर आम्ही मम्मी गेली तिकडं थांबत आता गेली. आता आम्हाला पण फटाफट जायला लागेल. आता आंघोळीसाठी आम्ही चाललो. तर अजून कोणी एवढी लोक उठले म्हणून कालो घे इकडे बघू शकतो तुम्ही. पूर्ण कालो झालंय. तुम्ही मी थोड्या टायमात दाखवतो. काही दिसत नाही तर मग फायदेच नाही. तर इकडे तुम्ही पाहू शकता इकडून रस्ता आहे गाडी जायला संगमावरती. सुटली आता त्यात आंघोलीला. चला आपण पटकन जाऊया. मी
अंघोळ्या धुवून येऊया तेव्हा तिकडे गेलतो ना. आता जेव्हा काल पण जाईल आता जोतो असेल तर उजेड आहे ना समोर समोर ते इकडे तुम्ही बघता तिकडे देव सोडले ते आणि हे आता बघूया इथं जाऊया. पहिले अंदाज बघू ते माझी पाठते इथं पार इथं पहिले बघूया कसं काय. दुकान लागली माझी काका माहिती लवकर उठला आणि दात घसरून त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. गार पाणी ना त्याच्यामुळे आता तर या नदीने उतरा दे पेटीच होईल माझी. आता बघू दे आता काय नदीचा ते उतरते अंदाज बघू दे कसं काय टाकतो वेळ आता डायरेक्ट. बघा तिकडून आवाज येत आहे बघता. ट्राय करतो चांगला असला ना टाकतो उडी मी. आता तुम्ही सांगा काही जाऊ का नको जाऊ. चला तुमच्या मी जातो ट्राय करू दे मला. काय नाही ते बाबा ते गार पाणी आहे एवढं पण नाही थोडंसं आहे गार पाणी. तर इकडे बघू शकता आणखी बस आता थांबव आणि मित्रांनो आता माझ्या आंघोळ झालेली लावा झाले. तर आता दिवस सोडते पाहू शकता इकडे. इकडे तुम्ही बघा आता बघा इकडे जाऊन असं सोडायचंय. सोड तर अशा प्रकारे आज सोडलेले आता तो आता जाईल तिकडे पुढे. ते कसं तुम्हाला मगाशी दाखवलं तसं आपण जाईल तिकडे. आता मी चला बॅगेत ठेवलं. मी आता इकडे आमच्या गाडीजवळ आलेलो आहे तेवढे मग आता बॅगेत ठेवू आणि मग परत जाऊ. चला बॅगेत ठेवू. तर आता मित्रांनो त्याच्या आंघोळी करून झाले. मी इकडे पब्लिक पाहू शकता अजून आधी पब्लिक झोपलेली हे उठते ना सगळी तिकडं संगमावरती जातील नदीवरती. आपण पण तसं करू शकतो. तुम्ही झोपायला पाहता आपण झोपायला पाहता. कशाला पैसे नाही पैसे आहेत बरोबर. तर आता चाललं तिकडे नंतर ही लोक नदीवर जातील ना मग वाटोला करतील. ही लोक आता झोपल्या ती नंतर नदी जातील ना सगळी मग गर्दी होईल. चला सोना चला. तर मित्र तुम्ही इकडे पाहू शकता तुम्ही कसला मस्त पैकी इकडे केलेलं आहे. तर इकडे पाहू शकता तुम्ही. तर मित्र तुम्ही पाहू शकता इथं गोळीवर फेऱ्या मारला म्हणजे तो आपल्यावरती किती घेऊ शकतो. तर बघूया आपण 10चा टार्गेट ठेवू. 10 ते 5 पर्यंत ठेवू टार्गेट. चला सगळे सुरू ते बघा सगळी इकडं फेऱ्या मारते. तुम्ही इकडे दाखवू दे पाहू शकतो तुम्ही. इकडे पाहू शकता इकडे आतून जाताना दाखवून मला मी पाहू शकतो तुम्ही इकडे मोठा पेप्पो घालतोय. तर इथं सगळे फिरते ते बघा इकडे. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल देऊळ बंद तो पिक्चर तुम्ही बघितला असेल त्या ते इकडचा पण ते दाखवलेला होता. टॉपचा डायरेक्ट व्ह्यू बघा तुम्ही फक्त 10चा डायरेक्ट नाद व्ह्यू आहे नाद. तर ते एक फोटो काढतो. तर आता एवढं की मला एवढं इथलं माहिती नाही तर मी आता पप्पांना विचारतो का म्हणजे काय कसं काय अनुभव आहे कसं काय इथला. आपण आलेलो तिथं
गाणगापूर ठिकाणी आलेलो आहोत. गाणगापूर इथे येऊन आपण आता या त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा उगम एक ठिकाणी झालेला आहे. त्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. आणि इथे वटवृक्ष झाड जिथे आपण पारायण अध्याय आणि हे जिथं आपण वाचतो ते हे स्थान आहे. जसं देऊळबंदची शूटिंग जी आपल्या इथे झाली होती सीट नंबर 11 आणि हे पवित्र असे स्थान श्री गाणगापूर इथे आपण आलेलो आहोत. इथली प्रचिती खूप मोठी अशी आहे. तरी सर्वांनी इथे यावे आणि त्याचा अनुभव घ्यावा. श्री गुरुदत्त आणि एकदम आहे म्हणजे अशी हे नाही आहे ती काय खोटी जी नाही आहे. तुम्ही अनुभव करून घ्या एकदम ते. तुम्ही इथं याचा सांगा ते अनुभव मला एकदम फेऱ्या मारल्यानं डायरेक्ट एकदम डेंजर वाटतो. तर चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट बाहेर गेलो. चला व्हिडिओत बाहेर डायरेक्ट. आता इकडे पप्पा आता इथं पारायण चाललं असते तर तुम्हाला मी दाखवतो. तर पप्पा सांगतील तुम्हाला थोड्या ह्याच्यात काय काय सगळं असतो तो. इकडे पाहू शकता तुम्ही. आता एवढं आहे एवढी खूप गर्दी आहे एवढे पण नाही आहे पण आहे प्रमाणाने. तरी आम्ही खूप लवकर आलो होतो. पाहू शकता तुम्ही. म्हणून बाबा तिकडं बसलेले आहेत. मी बसतो आता इथे टेकून. पण व्ह्यू मला लय काय आवडलाय. मला अजून एकदा दाखवतो मी. तर मित्रांनो आता फायनल आहे तर आम्ही इकडं निघत आहे. तर आता निघूया जाऊया बाहेर. तर चालतो मला तिकडून पहिले ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो थोडासा आणि मग आपण निघूया. चलो मित्रांनो आता आपण इकडनं निघत आहोत आणि मग आपण जाऊ डायरेक्ट अजून इथे एक आहे त्याच्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट आपल्या गाडीजवळ तिकडून. मग चला तुम्हाला गाडीवर गेलं भेटतो. इकडं तुम्ही पाहू शकता आता पूर्ण सगळी साफसफाई चाललेली इकडे दुकान आहेत. तर आम्ही आता त्या समोर मंदिर आहे तिकडे आता पाया पडायला चाललेलो. तर एवढं मला नाव घेऊन माहिती पण तुम्हाला दाखवतो मी तिकडं पुढे गेलो. तर चला जाऊया पुढे गेलो दाखवतो. तर इकडे तुम्ही पाहू शकता मी काय त्या म्युझिकच टाकेन इकडे असं काही नाही. ते मंदिराचं नाव आहे ती मम्मी सांगाल. इथे नृसिंह सरस्वती स्वामींचं मंदिर आहे. एवढा कठीण मारला बोलून मी लागला. तर इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे बघा नाव इथं लिहिलंय. तुम्हाला झूम करून दाखवतो. झूम हे बघा स्वामी महाराजांच्या मूर्ती. तर इकडे पाहू शकता. तर सर्व असा मंदिर एकदम मस्तपैकी इकडे बहुत चांगल्या प्रकारे इकडं आहे केलेलं आहे. पाहू शकता. आता एवढं व्हिडिओ शूटिंग तर नाही दिला म्हणून मी तुम्हाला तिकडे दाखवत नाही त्याच्यामुळं. तर चला आपण जाऊया आता बाहेर डायरेक्ट. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती मी पकाना आलाय घेतो नाही चांगला व्हिडिओ काढेल. तर आम्ही इथं गुरुचरित्र घ्यायला चाललेलो आहोत. तर तो दुकानात असेल का किंवा पुढे असेल तर बघूया. शक्यता इकडेच भेटलं तर चांगली गोष्ट आहे. तर त्यांना विचारूया आणि आपण घेऊया. परत एकदा भारी आली आतमध्ये यायची. परत एकदा आलो मी आता इकडे. आता आतमधनं तिकडे करायचं आहे ना त्याच्यामध्ये. तर चला पप्पा जाऊ दे तिकडं. तर हा दुकान तर त्या दुकानातून आम्ही गुरुचरित्र घेतलेलं आहे. तर तुम्ही इकडं पाहू शकता हा दुकान आहे. तर हे काका दुकान असेल तुम्ही बघून घ्या. तुम्ही आले का जेव्हा तुम्ही याला तेव्हा इकडे जावे तुम्ही. तर हा एक मी गुरुचरित्र घेतलेलं आहे.